नमस्कार मित्रांनो, करिअर अपॉर्च्युनिटीज आफ्टर MBA या चर्चासत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सुमित पवार उपस्थित मान्यवरांचं स्वागत करतो. या विषयावर आज तज्ञ मार्गदर्शनासाठी जे आपल्याला मान्यवर लाभलेले आहेत ते म्हणजे डॉक्टर विनोद मालकर, जे संजीवनी MBA चे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर प्रसादजी साबळे, जे ब्रिस्टोन इंडिया चे टेरिटरी मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत, व अनिकेतजी आहेर, जे संजीवनी MBA चे माजी विद्यार्थी व नुकतेच TCS या नामांकित कंपनीमध्ये प्लेस झालेले आहेत. तत्पूर्वी जाणून घेऊया मान्यवरांचा अल्प परिचय. डॉक्टर मालकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी येथून BE मेकॅनिकल, MBA मार्केटिंग तसेच ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट मध्ये डॉक्टरेट प्राप्त केली आहे. तसेच ते संजीवनी MBA चे विभाग प्रमुख म्हणून देखील कार्यरत आहेत. तसेच ते पुणे विद्यापीठाच्या मार्केटिंग अभ्यास मंडळाचे सदस्य देखील आहेत. डॉक्टर मालकर यांना व्यवस्थापन क्षेत्रातील अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आलेले आहेत. आपले पुढील मान्यवर हे संजीवनीचे अल्युमिनी आहेत, माजी विद्यार्थी आहेत. त्यांचं नाव आदरणीय प्रसादजी साबळे. आदरणीय प्रसादजी साबळे हे BE ENTC व MBA मार्केटिंग यांनी ही पदवी सन 2017-18 या साली संजीवनी MBA मधून प्राप्त केली आहे. ते सध्या ब्रिस्टोन इंडिया येथे टेरिटरी मॅनेजर फॉर सेल्स म्हणून कार्यरत आहेत. संजीवनी MBA मध्ये असताना देखील संजीवनी कॅम्पस प्लेसमेंट मधून प्रसादजी साबळे यांची अनेक नामांकित कंपन्यांमध्ये निवड देखील झालेली आहे व त्यांच्या सध्याची कामगिरी ही त्या कंपनीमध्ये उल्लेखनीय आहे. तसेच तिसरे मान्यवर जे आपल्याला आज कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत ते म्हणजे अनिकेतजी आहेर. अनिकेतजी आहेर यांनी BE मेकॅनिकल तसेच MBA मार्केटिंग संजीवनी MBA म्हणून सन 2019-20 मध्ये प्राप्त केली आहे. त्याचबरोबर विशेष सांगायचं म्हणजे अनिकेतजी आहेर यांची TCS, बर्जर व कॉग्निझंट या 3 नामांकित कंपन्यांमध्ये एकाच वेळी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे प्लेसमेंट झालेली आहे. उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो आणि पुढील चर्चासत्रासाठी सुरुवात करतो. तर माझा पहिला प्रश्न हा डॉक्टर मालकर सरांसाठी असेल. सर, पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तसेच उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संजीवनी MBA हाच एक योग्य पर्याय आहे असं आपण का सांगू शकाल? धन्यवाद सुमित. कुठलंही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर पुढे काय असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडतो. हो सर. तर तो प्रश्न पडल्यानंतर की एक MBA ह्याच्यामध्ये करिअर अपॉर्च्युनिटीज कशा आहेत हे सगळ्या ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांनी जाणून घ्यायचंय. कुठल्याही कंपनीमध्ये आपण जेव्हा जातो त्यामध्ये विविध विभाग असतात. मार्केटिंग, फायनान्स, HR, प्रोडक्शन, ऑपरेशन्स अशा प्रकारचे मेजरली विभाग असतात. तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण करतात तुमच्या ग्रॅज्युएशनच्या अभ्यासक्रमामध्ये, पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये असे स्पेशलाइज्ड विषय नसतात. त्यामुळे तुम्ही विद्यार्थी हे पदवी झाल्यानंतर लगेचच कुठल्याही कंपनीमध्ये सहज काम करू शकत नाही. तर त्यांना ह्या विविध डिपार्टमेंटच्या माध्यमातून MBA मध्ये हे विविध डिपार्टमेंट असतात. मार्केटिंग, फायनान्स, HR, ऑपरेशन्स मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर ह्या रिलेटेड जे काही डिपार्टमेंट्स असतात तर त्यामध्ये विद्यार्थी काम करू शकतात. की जसं कुठलीही कंपनी प्रॉडक्ट्स बनवते आणि त्याला विक्री कौशल्य असणारे ह्युमन रिसोर्स पाहिजे असतात. तर त्यामुळे ते MBAच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे घडवता येतात. तसेच फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये BCom MCom झाल्यानंतर किंवा फायनान्शियल मध्ये स्पेसिफिकली त्या एरियामध्ये काम करण्यासाठी अजून नॉलेजची गरज असते, अजून स्किलची गरज असते. म्हणून MBA फायनान्स करायचं असतं. सगळ्यात मोठं एक चॅलेंजिंग टास्क असतं ह्युमन रिसोर्स मॅनेज करणं. तर कुठल्याही पदवीला त्या गोष्टी शक्य होत नाही पदवीच्या लेवलला. तर त्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं स्किल घेतल्यानंतर अनेक अपॉर्च्युनिटीज असतात. त्याचबरोबर कुठलाही उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी कसा सुरू करायचा याचं स्टार्टअप, न्यू व्हेंचर मॅनेजमेंट, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अशा विविध प्रकारचे स्किल्स ह्या MBA कोर्स मधून दिले जातात. मग ते कम्युनिकेशन स्किल असेल, ते लिडरशिप क्वालिटी असेल, स्टार्टअपचं स्किल असेल, डिव्हिजनल वाईज स्पेसिफिक स्किल असेल, मार्केटिंग, फायनान्स, HR, ऑपरेशन्स या प्रकारचे स्किल्स असतील. तर ह्या सगळे स्किल ह्या MBA कोर्स मधून दिले जातात. MBA हा जगातील एक अट्रॅक्टिव्ह कोर्स आहे आणि जागतिक लेवलला त्याची मोठ्या प्रमाणात ख्याती असल्यामुळे
प्रत्येक कंपनी हे MBAच्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी उत्सुक असते या सगळ्या स्किल्समुळे. म्हणून माझा एक सगळ्या ग्रॅज्युएट झालेल्या पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना एक महत्वाची म्हणजे सांगणं असेल की यू प्लीज थिंक अबाउट डुईंग एन MBA कोर्स आफ्टर युअर ग्रॅज्युएशन. खरोखर हा एक अतिशय महत्वाचा तुमच्या करिअरच्या दृष्टीने 2 वर्षाचा कोर्स आहे. येस, बरोबर आहे सर. MBA बद्दल तुम्ही एवढी महत्वाची माहिती दिली, पण त्याचबरोबर काही विद्यार्थी मित्रांना असाही प्रश्न पडतो की MBA साठी लागणारी जी पात्रता आहे त्याबद्दल तुम्ही थोडंसं मार्गदर्शन केलं, आणि कॉलेजेस निवडताना कुठल्या प्रकारचे कॉलेजेस आणि त्याचे क्रायटेरिया कॉलेजेस निवडताना काय असावं याबद्दल जर आपण थोडंसं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थी मित्रांना केलं तर बरं राहील. तर सुमित 2 प्रश्न विचारलेले आहेत. एक तर MBA करण्यासाठीची पात्रता आणि दुसरी की इन्स्टिट्यूटची निवड कशी करावी. हो सर. तर पात्रता म्हटलं तर कुठलाही ग्रॅज्युएट जो आहे की ज्याला ओपन कॅटेगरीचा असेल तर 50% मार्क आणि रिझर्व्ड कॅटेगरीचा असेल तर 45% 45% मार्क्स ग्रॅज्युएशनला असणं आवश्यक आहे. फायनल इयर ग्रॅज्युएट मुलं पण MBA ला ऍडमिशन घेऊ शकतात, परंतु ऍडमिशन घेण्यापर्यंत त्याचा रिझल्ट लागणं अपेक्षित आहे. CET ते देऊ शकतात. दुसरी एक जी अट आहे की त्याने एंट्रन्स एक्झाम दिलेली हवी, की महाराष्ट्र गव्हर्नमेंट दरवर्षी महाराष्ट्रातल्या जे MBA इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्यासाठी CET कंडक्ट करते. MH, MBA, MMS CET म्हणून CET दरवर्षी साधारणतः जानेवारी-फेब्रुवारी मध्ये फॉर्म सुटून मार्च मध्ये एक्झाम होते आणि रिझल्ट लागल्यानंतर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसने त्याच्यात ऍडमिशन्स होतात आणि सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसद्वारे विद्यार्थ्यांना ऍडमिशन्स MBA ला येतात. त्याचबरोबर CAT आणि CMAT ह्या सारख्या सेंट्रल लेवलच्याही एक्झाम्स आहेत. तर CET प्लस ग्रॅज्युएशन ह्या 2 गोष्टींची महत्वाची आवश्यकता आहे जर MBA ला ऍडमिशन हवे असेल. आणि दुसरा प्रश्न जो तुझा आहे की महाविद्यालयाची निवड कशी करावी, MBA महाविद्यालयाची निवड कशी करावी. मी 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगू इच्छितो इथे, की एक सगळ्यात महत्वाची फॅकल्टी. तर कुठलंही महाविद्यालय निवडताना तिथला टीचिंग स्टाफ कसा आहे याची थोडीशी चौकशी करा. तर एकदम जर AICTEच्या नियमाप्रमाणे डॉक्टरेट फॅकल्टी किती आहेत आणि तिथे त्या फॅकल्टीचा अनुभव कसा आहे आणि शिकवतात कसं, तर काही अल्युमिनी असतील त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांनी ती माहिती गोळा करावी आणि पहिल्यांदा एज्युकेशन फॅकल्टी कशी आहे ती बघावी. त्याचबरोबर त्या कॉलेजमध्ये रेग्युलर लेक्चर्स होतात का ह्याचीही एक माहिती घ्यावी. त्यानंतर फॅसिलिटीज कशा प्रकारच्या आहेत, लायब्ररी आहेत का, कम्प्युटर लॅब आहेत का, कॅम्पस आहे का, हॉस्टेल्स आहेत का, ह्याची थोडीशी विद्यार्थ्यांनी माहिती घ्यावी कॉलेज निवडण्यापूर्वी. तसेच सगळ्यात महत्वाचं की कुठल्याही विद्यार्थी ऍडमिशन ह्या 2 गोष्टींसाठी घेतो की प्लेसमेंट्स कसे आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा प्रकारच्या तिथे अवेलेबल्स आहेत, ह्याची एक थोडीशी माहिती विद्यार्थ्यांनी घ्यावी. की त्या उद्देश तोच असतो MBA ला ऍडमिशन घेण्यासाठीचा, एक चांगल्या ठिकाणी कॅम्पसद्वारे प्लेसमेंट मिळावं. आणि दुसरी एक इच्छा असते विद्यार्थ्यांची की स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवस्थित प्रकारे गायडन्स मिळावं, मार्गदर्शन मिळावं. ह्या 2 अपेक्षाने कुठलाही विद्यार्थी ऍडमिशन घेत असतो. तर ह्या 2 गोष्टी अवेलेबल आहेत का नाही याही गोष्टींची विद्यार्थ्यांनी थोडी चौकशी करावी. तसेच आणखी काही गोष्टी आहेत की क्वालिटी ऍक्रेडिटेशन्स आहेत का, मग ISO 9001 2015 सर्टिफिकेशन आहे का, NAAC कुठला ग्रेड आहे, A ग्रेड आहे, B ग्रेड आहे, C ग्रेड आहे हे बघावं. नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन झालेलं आहे का. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस असेल तर अजून फायदेशीर की जेणेकरून त्यांना ऑटोनॉमसचा दर्जा जर प्राप्त झालेला असेल तर एक वन ऑफ द बेंचमार्क टू सिलेक्ट द इन्स्टिट्यूट्स. तसेच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी होतात का, इंडस्ट्रियल व्हिजिट्स असतील, गेस्ट लेक्चर्स असतील, तर अशा अनेक गोष्टी त्याने थोड्याशा चौकशी अल्युमिनीच्या माध्यमातून किंवा वेबसाईटला व्हिजिट देऊन विद्यार्थ्यांनी घ्याव्यात.
आणि या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून त्याने ठरवावं की आपल्याला कुठली इन्स्टिट्यूट योग्य असेल. आणि मला असं वाटतं की इथे प्रसाद आहे आणि अनिकेत पण आहे, तेही सांगतील की त्यांनी कुठला पॅरामीटर वापरला इन्स्टिट्यूट सिलेक्ट करतात. बरोबर आहे सर. पुढचा प्रश्न हा माझा प्रसादजींना आणि अनिकेतजींनाच राहील. अनिकेतजी आणि प्रसादजी, तुम्हाला दोघांना मी हा प्रश्न विचारू इच्छितो की MBA चा विचार करताना संजीवनी आणि इतर महाविद्यालयांमध्ये संजीवनी MBA हे कसं सरस ठरू शकेल आपल्या मते काय वाटतं आणि काय सांगू शकाल आमच्या युवा तरुण मित्रांना? नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम संजीवनी बद्दल बोलायचं ठरलं तर अल्युमिनी ट्रॅक रेकॉर्ड जो आहे संजीवनीचा तो साधारणतः 14,000 पेक्षा जास्त आहे. त्यानंतर इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सोबत आपला जो टायअप आहे तो साधारणतः 7 पेक्षा जास्त आहे. त्याबद्दल सांगायचं म्हटले तर आहेत युनिव्हर्सिटी ऑफ लेथब्रिज कॅनडा, त्यानंतर पोझनान युनिव्हर्सिटी पोलंड, नुकतीच नियुक्त झालेली नॉर्थ वेस्ट युनिव्हर्सिटी साऊथ आफ्रिका. त्यानंतर आपल्याकडे साधारणतः 1,500हून अधिक सर्टिफिकेशन्स केले जातात जे ग्लोबली रिकॉग्नाइज्ड आहेत. आणि त्याचबरोबर संजीवनी म्हटलं तर 75% पेक्षा हून जास्त प्लेसमेंट्स वर जोर दिला जातो. त्याचभोवती आपल्याला AICTEचं मूल्य दर्जा प्राप्त आहे. त्यानंतर SPPU ॲफिलिएटेड आहेत. त्यानंतर नुकतेच आपण ऑटोनॉमस झालो आहोत. त्यानंतर ISO 9001:2015 सर्टिफाईड झालो आहोत. NBA ॲक्रिडेशन झाले आपल्या कॉलेजचं आणि त्याचसोबत NAACचा A ग्रेड सुद्धा आपल्याकडे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर म्हटलं तर नुकतीच संजीवनीपेक्षा दुसरा पर्याय मला तर योग्य त्या वेळेस वाटला नाही. अगदी बरोबर. प्रसाद, 2016 साली मला जेव्हा ऍडमिशन घ्यायचं होतं MBA साठी, त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की कॉलेजेस बद्दल मी माहिती घेत होतो. पुणे, नाशिक आणि ऑब्व्हियसली अहमदनगरचा प्रेफरन्स होता कॉलेजेसमध्ये. तर मी कंपॅरिझन केलं की कोणत्या कॉलेजमध्ये स्टाफ हा वेल क्वालिफाईड आहे, नंतर स्किल ओरिएंटेड टीचिंग कसं होतं कॉलेजेसमध्ये. तर ह्या कंपॅरिझन मध्ये मला संजीवनी सरस वाटलं. आणि जे स्किल ओरिएंटेड ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात ज्या की मार्केटिंग मध्ये किंवा इतर कोणत्याही स्पेशलायझेशन मध्ये गरजेच्या असतात, मला त्या ऍक्टिव्हिटीज कॉलेजमध्ये आम्हाला एकदम उत्तम घडवल्या गेल्या. त्याद्वारे जे स्किल डेव्हलप झाले ते इतर कॉलेजेसमध्ये डेव्हलप झाले नसते आणि त्या कंपॅरिझन मध्ये संजीवनी एकदम उत्तम पर्याय होता, म्हणून मी संजीवनीची निवड केली. धन्यवाद प्रसादजी. माझा प्रश्न डॉक्टर मालकर सरांना आहे. सर, जसे की अनिकेतजी आणि प्रसादजींनी नमूद केलेलं आहे की संजीवनी नुकतेच हे ऑटोनॉमस झाले आहे, तर ऑटोनॉमस संदर्भात आणि सर आम्ही ऐकतोय की मेजर आणि मायनर स्पेशलायझेशन ही संजीवनी MBA प्रोव्हाइड करते, तर त्याबद्दल आपण जर मार्गदर्शन केलं तर आमच्या विद्यार्थी मित्रांना नक्कीच आता फायदा होईल. धन्यवाद सुमित. खरं तर ऑटोनॉमस ज्याला मराठीतनं स्वायत्तता म्हणतात, तर ह्या स्वायत्तता किंवा ऑटोनॉमस कडे कुठल्याही इन्स्टिट्यूट जाऊ शकत नाही. त्याची एक पहिली एलिजिबिलिटी असते की तुम्हाला NAACचा A ग्रेड मिळावा आणि NAACचा A ग्रेड असेल तरच तुम्हाला पुढचं एक ऍडव्हान्स लेवलला जायचं म्हणले की स्वायत्तता ऑटोनॉमस कडे. तर आपल्या MBA ला संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि MBA ला ऑटोनॉमसचा दर्जा मिळाला NAAC A ग्रेड नंतर. तर त्याचं असं आहे की आपण आपला अभ्यासक्रम स्वतः डिझाईन करायचा आणि तो डिझाईन केल्यानंतर त्याच्या एक्झाम्स आपण घ्यायच्या. परंतु विद्यार्थ्यांना जी डिग्री मिळेल ती पुणे विद्यापीठाची मिळेल, पुणे युनिव्हर्सिटी ॲफिलिएटेड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. ह्याच्यावरती बोर्ड ऑफ स्टडीचे मेंबर असतात, अकॅडमिक काउन्सिल असतं, गव्हर्नमेंटचे UGCचे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचे रेग्युलेशन्स असतात, पुणे विद्यापीठाचे रेग्युलेशन्स असतात आणि त्यांच्या अतिशय मापदंड वापरून ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून ऑटोनॉमसचं एक मोठं धनुष्य इन्स्टिट्यूट ज्या काही कार्यक्षम इन्स्टिट्यूट आहेत तेच पेलू शकतात. आणि मला सांगायला आनंद होत आहे की एवढ्या नगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपला एकमेव संजीवनी MBA हा एक कोर्स ऑटोनॉमस आहे. तर ह्याला आम्ही काय केलंय की जो काय करिक्युलम अभ्यासक्रम जो डिझाईन करायचा आहे
तर त्यासाठी IIMs, IITs मधले जे MBA प्रोग्राम्स आहे किंवा हार्वर्ड असेल, आयव्ही असेल, इथे कुठले MBA चे विषय शिकवले जातात. तर जवळजवळ 110 इन्स्टिट्यूटच्या टॉपच्या इन्स्टिट्यूटचा आम्ही करिक्युलम बघून आणि आपल्या ह्या भागामध्ये कुठल्या करिक्युलम एकदम योग्य होऊन विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात अशा प्रकारचा करिक्युलम आपण आपल्याला डिझाईन करता आला. त्याचबरोबर एक असंही लक्षात आलं की काही इंडस्ट्रीला स्पेसिफिक स्किलचे माणसं लागतात, तर त्या इंडस्ट्रीच्या प्रोफेशनल्सनी शिकवलेले कोर्सेस आपण आपल्या सिलेबसमध्ये ऍड करून त्याच कंपनीचे लोक इथे येऊन आपल्या विद्यार्थ्यांना शिकू शकतात की जेणेकरून प्लेसमेंटच्या अपॉर्च्युनिटीज वाढू शकतात. त्याच अनुषंगाने आम्ही जवळजवळ 17 वेगवेगळ्या कंपन्यांसोबत टायअप केलं आणि त्यांचे काही कोर्सेस आम्ही हळूहळू सुरू करतोय. तर पहिलं एक सक्सेस म्हणजे ओम लॉजिस्टिक्सचा सप्लाय चेन अँड लॉजिस्टिक्स मॅनेजमेंटचा त्यांच्याच एक्सपर्ट्सनी येऊन इथे शिकवण्याचा कोर्स घ्यावा आणि त्यांनी पहिल्याच सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्याचं सिलेक्शन करून त्यांना ऑफर लेटर देऊन आणि त्यांना ट्रेन करून त्यांचा कोर्स सिलेबसमध्ये ऍड करून आपण हे केवळ ऑटोनॉमस मुळे शक्य झालं. दुसरी महत्वाची गोष्ट SAP सारखे ट्रेनिंग मॉड्यूल्स आहेत की जे आपण करिक्युलम मध्ये ऍड करता आले आपल्याला केवळ ऑटोनॉमस मुळे. तर सांगायचा उद्देश असा की ऑटोनॉमसचा फायदा हा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होतो प्लेसमेंट मिळण्यासाठी. तर हा एक मोठा फायदा विद्यार्थ्यांना मिळत असल्यामुळे ऑटोनॉमस हा एक संकल्पना खूप चांगल्या प्रकारे इन्स्टिट्यूट्स मध्ये रुजून की हा एक उद्देश जो आहे की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सॅलरीचा जॉब मिळो आणि त्याचा आउटकम मध्ये चांगला फायदा हो, तर त्याचा हा ऑटोनॉमसचा फायदा. फक्त एक त्याला स्कॉलरशिप चालू असते, त्याला गव्हर्नमेंटची मान्यता असते, सगळ्या रूल्स रेग्युलेशन्स मध्ये असते. तर फक्त जो अभ्यासक्रम आहे हा एकदम ऍडव्हान्स लेवलला जाऊन तयार केला जातो की जिथे आम्ही IIMच्या फॅकल्टी बोलून त्यांचा तो करिक्युलम डिझाईन केलेला आहे, प्लस त्यांच्याच काही फॅकल्टीला आपण इथे इन्व्हाइट करतो गेस्ट लेक्चर्स साठी सुद्धा. तर हा एक मोठा फायदा हा ऑटोनॉमस केल्याचा आम्हाला मिळालेला आहे. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न अनिकेतजी आणि प्रसादजी तुम्हा दोघांसाठी आहे. संजीवनी MBA ची तुमच्या यशस्वी वाटचालीस कसे योगदान राहिले आहे ते जरा 2 शब्दात सांगा. प्रथम सांगायचं म्हटलं तर संजीवनीची पार्टनरशिप हे नामांकित कंपन्यांसोबत आहे जे सर्वात प्रथम म्हणजे मुलांना घडवण्याचे काम करते. त्यात म्हणजे प्रथम सांगायचं म्हटलं तर SAP म्हणजे सिस्टमॅटिक ऍप्लिकेशन प्रोडक्ट. हा जो सर्टिफिकेशन कोर्स केला जातो हा टोटली आपले जे रोजचे जे ऑपरेशन्स आहे, मग ते फायनान्स मध्ये असतील किंवा मार्केटिंग मध्ये असतील किंवा इंजिनिअरिंगच्या संदर्भात, तर ती सगळी प्रोसेस ऑटोमेटेड कशी होऊ शकते याची कन्सल्टन्सी आपण टेक्नॉलॉजी मार्फत करतो. त्याच नाव म्हणजे SAP थ्रू. त्यानंतर मेक इंटर्न जी अशी एक ऑर्गनायझेशन आहे जे इंटर्नशिप प्रोव्हाइड करते. त्यानंतर फेस अकॅडमी झालं, वर्ल्ड मेकर अकॅडमी झालं, हे आपल्या कॉलेजमध्ये येऊन संजीवनीमध्ये येऊन वेगवेगळे इंडक्शन्स करतात, ओरिएंटेशन्स करतात, जेणेकरून मुलगा हा पूर्णतः त्याच्या 2 पायावर उभं राहून त्याची पुढची जी वाटचाल आहे ती डिझाईन करू शकेल, जेणेकरून तो गगनात उंच भरारी घेऊ शकेल. तसेच थ्रोटल पॅड 2.0, ओम लॉजिस्टिक्स हे असे नामांकित कंपन्या ज्यांसोबत टायअप असल्यामुळे मुलाची योग्य रीतीने 4ही बाजूने त्याची घडण होत असते. प्रसादजी. माझ्या यशस्वी करिअरच्या पाठीमागचं जे रहस्य आहे ते संजीवनी कॉलेजच आहे. ते कसं मी ते सांगतो 2 गोष्टींमुळे. एक तर म्हणजे आपल्या कॉलेजचा जो इंटरनॅशनल कॉलेजेसचे असलेला टायप आणि इंटरनॅशनल फॅकल्टी जे आपल्याकडे 24/7 अवेलेबल असतात आपल्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागात. जसं की कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करण्यासाठी पण त्यांची मदत घेतली जाते. त्याच्यामुळे जो एक्सपोजर विद्यार्थ्यांना भेटतो आणि एक इंटरनॅशनल स्टेज जे IIM आणि IITs विद्यार्थ्यांकडे आपण एक बघत असतो की असं स्टेज आपल्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे रुरल भागातल्या, तर त्या विद्यार्थ्यांना स्टेज प्रोव्हाइड करण्याचं काम संजीवनीकडून
केलं गेलं आणि 2017 साली त्या अंतर्गत माझी निवड एक IITच्या प्रेझेंटेशनसाठी केरळ मध्ये झालेली होती. तर ते जे एक्सपोजर मला भेटलं होतं त्याच्यातून जो अनुभव आला तो माझ्या भावी वाटचालीसाठी उपयुक्त ठरला. आणि दुसरी गोष्ट अशी की संजीवनीची एक परंपरा अशी राहिलेली आहे की त्यांचे अल्युमिनी नेटवर्क हे खूप मोठं आहे आणि त्या नेटवर्कमुळे जे मार्केटमध्ये जॉब्स अवेलेबल असतात किंवा मग ज्याची विद्यार्थ्यांना गरज असते ते सर्व स्किल्स आणि माहिती योग्यरित्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रोव्हाइड केली जाते. त्याच्यामुळे पुढच्या वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना ज्या अडचणी ठरू शकतात त्याचं सोल्युशन त्यांच्याकडे अगोदरच असल्यामुळे ते परिपूर्ण कॉलेजमधून बाहेर पडतात. तर ह्या प्रकारे ही वाटचाल योग्य रीतीने घडू शकते. मी अजून थोडं ऍड करू इच्छितो. ज्या 3 पॅरामीटर्सवर मुलाची साधारणतः घडण होते ते म्हणजे KSA, नॉलेज झालं, त्याचे स्किल सेट झालं आणि त्याचे ऍट्रिब्यूट झालं. MBA मध्ये हे 3 गोष्टी खूप महत्वाच्या होतात. आता जर आपण MBAचे 4 सेम जर पाहिले तर साधारणतः 10 चोक 40 विषयांचा त्याला अभ्यास करायचे, त्याचबरोबर त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्याला करायची. तर साधारणतः या 2 वर्षात मुलाची एक ब्रँड व्हॅल्यू मार्केटमध्ये निर्माण होते. त्याचबरोबर त्याची प्रोग्रेसिव्ह करिअर ग्रोथ पुढे डिझाईन करण्याचं काम संजीवनी MBA करत राहतं. आणि सोबतच जर आपण एखादी वस्तू करतोय तर त्याची मॉनिटरिंग करणं खूप गरजेचं आहे. तर संजीवनी MBA मध्ये हीच प्रत्येक इंडिव्हिज्युअल मुलाची मॉनिटरिंग ही मेंटरशिप ऍक्टिव्हिटीज मुळे केले जाते. सो मला वाटतं की त्याचा खूपच मोठा फायदा राहिला माझ्यासाठी तरी. धन्यवाद अनिकेतजी, धन्यवाद प्रसादजी. माझा पुढचा प्रश्न हा डॉक्टर मालकर सरांना आहे. सर, सध्याची जी पॅन्डेमिक सिच्युएशन आहे त्यामध्ये संजीवनी MBAने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान न होऊ देता कुठली शिक्षण पद्धती अवलंबली आहे त्यावर आपण मार्गदर्शन करावे. सगळ्यात महत्वाचं की आता कोविड-19 मुळे, पॅन्डेमिक सिच्युएशन मुळे ऍडमिशन्सचे अजून कुठलंही नोटिफिकेशन नाहीये. मी सगळ्यात पहिल्यांदा नवीन ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना काही पुढचे प्रोसेस सांगतोय की जनरली जून जुलै मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची स्टेप्स होत असते की ज्याने ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रोसेस आणि ऍडमिशन राऊंड चालू होतात. तर ह्या वर्षी अद्यापपर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अजून कुठलंही तसं नोटिफिकेशन काढलेलं नाहीये की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची स्टेप्स कशी करणार आणि ऍडमिशन राऊंड कसे कंडक्ट करणार. तर जे आपले मित्र आहेत की ज्यांना MBA ला ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्यांना सरकारच्या नोटिफिकेशनची वाट बघावी लागेल. मी त्यांना अजून एक गोष्ट नमूद करतो की अजून कुठल्याही प्रकारे कुठल्याही गव्हर्नमेंटचं सर्क्युलर नाहीये तर कुणीही कुठे ऍडमिशन सध्या घेऊ नका इमिजिएटली. तर आपला ID पासवर्ड जर झाल्यानंतर जेव्हा कुठे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तर सध्याच्या स्थितीमध्ये तुम्ही जे काय महत्वाचे डॉक्युमेंट्स लागतात ते सध्या सोबत ठेवा. जसे की पर्सनल डॉक्युमेंट्स मध्ये तुमचं आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, नॅशनॅलिटी असेल, डोमिसाईल असेल, हे कागदपत्र एक तुम्ही काढून ठेवा. त्याचबरोबर शैक्षणिक जे आहेत 10वीचे मार्कशीट सर्टिफिकेट, 12वीचे मार्कशीट सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनच्या रिलेटेड जर पास असेल तर त्याचं मार्कशीट, LC जर रिझर्व्ह कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर त्याने कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, ज्या कॅटेगरीला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या कागदपत्राची पूर्तता सध्या करून ठेवावी, जेणेकरून अचानक शेड्यूल पडल्यानंतर ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करून जे काही सेंटर्स असतात त्या सेंटरच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागतात. त्यानंतर मेरिट लिस्ट लागते. मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुढच्या ऍडमिशन राऊंड चालू होतात आणि ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस नंतर तुमचं इन्स्टिट्यूट चालू होईल. आता मी वळतो पुढच्या प्रश्नाकडे की पुढचा प्रश्न असा आहे की आता जर पॅन्डेमिक सिच्युएशन्स मध्ये ऍडमिशन जरी झाले तर कॉलेज कसं रन होणार. तर मला सांगायला अतिशय आनंद होतो इथे की अशा सिच्युएशन्स मध्ये सुद्धा ज्या काय अवेलेबल रिसोर्सेस आहेत तर संजीवनी MBA ने मागच्या 3 महिन्यापासून लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम ह्या
प्लॅटफॉर्मवरती काम करून अनेक कंपन्यांचे एक सॉफ्टवेअर ऑनलाईन शिकवण्याच्या पद्धती कशा विकसित करायचं याबद्दल स्टडी केला आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग IT इंजिनिअरिंग मधील आमच्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक एकत्र येऊन एक जवळजवळ 20-22 लोकांची कमिटी एकत्र येऊन त्यांनी एक सॉफ्टवेअर विकसित केलं की LMS ऑफ संजीवनी. आणि त्या सॉफ्टवेअरची ख्याती अशी आहे की तिथे लाईव्ह लेक्चर्स घेता येतात ब्ल्यू बटनच्या मार्फत. त्यानंतर प्रत्येक शिक्षकांचा एक ID आणि पासवर्ड, त्याला इंटरफेस असतो. लॉग इन ID पासवर्ड टू टीचर्स, लॉग इन ID पासवर्ड टू स्टुडंट्स आणि इंडस्ट्री आणि ऍडमिनिस्ट्रेशन असे वेगवेगळे प्लॅटफॉर्मवरती ते LMS काम करतं. आणि प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक स्टाफला त्याचा विषय दिलेला आहे, त्याचा लॉग इन ID पासवर्ड दिलेला आहे. त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, PDFs, व्हिडिओज आणि लाईव्ह लेक्चर्स आणि परत ते समजलं की नाही हे मेजर करण्यासाठीचा टेस्ट, तर अशा टेस्ट त्याला अपलोड करायच्या आहे आणि त्या माध्यमातून त्याने विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे. आणि अतिशय सुंदर पद्धतीनं या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम्स संजीवनी इज द ओनली इन्स्टिट्यूट की त्याने अगदी पहिल्या दिवसापासून 1 ऑगस्ट पासून आपण सेकंड इयर MBA चे लाईव्ह लेक्चर्स चालू केलेले आहेत. नॉट ओनली की ह्या लाईव्ह लेक्चर्स, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांना असाइनमेंट देणं, त्यांच्या टच मध्ये राहणं, त्यांचे मेंटॉरिंग सेशन्स घेणं लाईव्ह पद्धतीनं, त्यांना छोटेसे मिनी प्रोजेक्ट्स देणं, प्रेझेंटेशन सुद्धा लाईव्ह घेणं, त्यांच्या सगळ्या टास्क आहेत की ह्या परफॉर्म करून घेणं आणि मेजर करणं. असा अतिशय एक सुंदर प्लॅटफॉर्म LMS संजीवनी MBAचाही अवेलेबल आहे आणि एंटायर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने तो उभारला असल्यामुळे विद्यार्थ्यांचं ह्या माध्यमातून कुठेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी पूर्णपणे घेतलेली आहे. तर याच्याही व्यतिरिक्त मला तुम्हाला सांगायचं आहे की संजीवनी MBA ने हे सगळं करत असताना संजीवनी MBA चे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शंकररावजी कोल्हे यांनी एक ग्रामीण भागामध्ये संजीवनीचं एक वेगळं नेटवर्क, वेगळं अस्तित्व सुरू केलं आणि हे पुढे घेऊन जाताना आदरणीय एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी श्री नितीन दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनीने खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ केली. त्याचबरोबर यंग आणि डायनॅमिक अपडेट ट्रस्टी, मॅनेजिंग ट्रस्टी अमित दादा कोल्हे यांनी एक MBAचं स्वप्न बघितलं की हे MBA कोर्स कसा असावा. एक सुरुवातीपासूनच 2010ला 60च्या इंटेकने सुरू केलेला हा एक कोर्स, नंतर जागतिक स्तरावरती त्याचे कोलॅबोरेशन्स केल्यानंतर हा एक प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल की याला एक जागतिक दर्जाचं MBA एज्युकेशन मिळावं. आणि या सगळ्या पूर्तता केल्यानंतर नुकतंच ह्या वर्षी आपल्याला AICTE ने जागा वाढीवचा प्रस्ताव सुद्धा मान्य केलेला आहे आणि आपल्या 60च्या 120 जागा झालेल्या आहेत. आणि त्या 120 जागांसाठी जे काही नवीन इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते उभारलेलं आहे संजीवनी MBA ने. त्याचबरोबर नवीन स्टाफची एक क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स स्टाफची रिक्रुटमेंटही आपण नवीन बॅच साठी केलेली आहे. आणि दुसऱ्याही पद्धतीनं कुठल्याही क्षणी गव्हर्नमेंटने सांगितलं की क्लासेस फिजिकली चालू करा सोशल डिस्टन्सिंगने ठेवून, त्याच्याही तयारी संजीवनीने केलेली आहे की प्लॅन B इज ऑल्सो रेडी, की आपण प्रत्येक विंगला सॅनिटायझर त्यानंतर बसवून त्याप्रमाणे जे काय सोशल डिस्टन्सिंगचे किंवा जे काही नॉर्म्स गव्हर्नमेंट आपल्याला आखून देईल त्या नॉर्म्सची सगळी तयारी आपण संजीवनी MBA मध्ये केलेली आहे. तर ऑनलाईन म्हटलं तर ऑनलाईन, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून जर म्हटलं गव्हर्नमेंट की कॉलेज चालू करा तर तशीही तयारी आपण आपल्या माध्यमातून केलेली आहे. आणि सगळ्या सुविधा अवेलेबल आहे, बस फॅसिलिटी अवेलेबल आहे, हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे. BVG सारख्या मोठ्या कंपनी सोबत आपण क्लिनिंगचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं असल्यामुळं सॅनिटायझेशन करणं सुद्धा आपल्याला खूप सोप्या गोष्टी होणार आहेत. आणि जवळजवळ पूर्ण कॅम्पसमध्ये CCTV आहे आणि एक
स्ट्रॉंग सिक्युरिटी सिस्टीम असल्यामुळे की एक चांगल्यापैकी वातावरण एक कॅम्पसमध्ये मेंटेन केलेलं आहे, जेणेकरून सुरक्षित शिक्षण आणि चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न संजीवनी MBA ह्या माध्यमातून केलेला आहे. निश्चितच सर, संजीवनी कायमच आपल्या नाविन्यपूर्ण आणि स्तुत्य उपक्रमांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर एक असाही स्तुत्य उपक्रम आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये राबवला जातो ज्याचं नाव आहे मेंटरशिप प्रोग्राम. नवीन विद्यार्थी जे संजीवनीमध्ये ऍडमिशन किंवा प्रवेश घेऊ इच्छित असतात, त्यांच्या मनात या मेंटरशिप प्रोग्राम बद्दल खूप कुतूहल आहे, तर त्यांना तुम्ही ऍज अ फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन करावे. त्याचबरोबर प्रसादजी आणि अनिकेतजी यांनी एक माजी विद्यार्थी म्हणून मेंटरशिप प्रोग्रामचा कसा विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात उपयोग होऊ शकतो याबद्दल मार्गदर्शन करावे. सुरुवात करतो मी मालकर सरांपासून. मेंटरशिप प्रोग्राम हा एक अतिशय इनोव्हेटिव्हली प्रोग्राम संजीवनी MBA मध्ये चालवला जातो, की जिथे प्रत्येक फॅकल्टीला एक 10 विद्यार्थ्यांचा साधारणतः समूह दिला जातो आणि त्या ग्रुपवरती पूर्ण फॅकल्टीने त्याच्या ऍडमिशन पासून तर आउटकम पास आउट होईपर्यंत त्याच्या प्रोग्रेस मध्ये भर घालायची आहे आणि त्याचा एक पालकत्व स्वीकारायचं आहे. अशा पद्धतीचा तो प्रोग्राम आहे आणि मला वाटतं त्याचा फायदा प्रसाद आणि अनिकेतला झालेलाच आहे. तर त्यांच्याकडनंच ऐकूया की त्यांना कसा फायदा झाला त्याचा. मेंटरशिप प्रोग्राम मध्ये प्रसाद बोल. मेंटरशिप प्रोग्राम मध्ये जसं की आपण मेन्शन केलं की 10 विद्यार्थ्यांमागे एक फॅकल्टी असाइन केली जाते आणि ती त्यांच्या शैक्षणिक आणि इतर वैयक्तिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या प्रगतीकडे लक्ष दिले जाते पूर्ण 2 वर्षासाठी. जोपर्यंत तो ज्या दिवशी विद्यार्थी ऍडमिशन घेतो आणि त्या दिवसापासून ते त्याच्या पासआउट झाल्यानंतर त्याचं प्लेसमेंटही झाल्यानंतर हा मेंटरशिप प्रोग्राम ऍक्टिव्हेट असतो. तर ह्या प्रोग्राम मध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजच्या लाईफमध्ये अनंत अडचणींना सामना करावा लागत असतो. जशा त्या पर्सनल असतील किंवा मेंटल स्ट्रेस असेल किंवा शैक्षणिक गोष्टी असतील, ज्या गोष्टी त्या विद्यार्थ्याला शेअर करता येत नसतील अशा गोष्टी सुद्धा तो आपल्या मेंटरकडे व्यवस्थित त्याचं सोल्युशन मागू शकतो. तर ह्याच्याने होतं काय की एखाद्या विद्यार्थ्याला जर अनकम्फर्टेबल फील होत असेल त्याच्या प्रॉब्लेम डिस्कस करण्यासाठी, तर ह्या मेंटरशिप प्रोग्राममुळे तो आपला आत्मविश्वास वाढू शकतो आणि जो काही तो प्रॉब्लेम फेस करत असेल तर त्याचं एक सिस्टमॅटिक सोल्युशन त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवलं जातं. कोणतेही ऑर्गनायझेशन जेव्हा काम करत असतं तर त्याचं पहिलं मिशन जे राहतं ते प्रॉफिट मॅक्झिमायझेशन राहतं आणि त्याचबरोबर बाकीच्या ज्या CSR ऍक्टिव्हिटीज राहतात ह्या अशा काही राहतात. त्याचबरोबर जेव्हा कधी ऑर्गनायझेशन वाढतं त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल ग्रोथ ही झाली पाहिजे. त्याचकरिता संजीवनी MBA मध्ये मेंटरशिप ऍक्टिव्हिटीज त्याचबरोबर संजीवनी ट्रॉफी अशा ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. तर काही सांगायच्या ठरल्या ज्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात त्याच म्हणजे ऍप्टिट्यूड टेस्ट होतात, त्यानंतर मार्केटिंग मेला होतो, त्यानंतर एक्सटेम्पर कॉम्पिटिशन होते जिथं त्याला टॉपिक दिला जातो आणि त्याच्या कॉग्निटिव्ह फ्लेक्झिबिलिटीवर त्याला बोलावे लागते. ग्रुप डिस्कशन्स होतात, बिझनेस क्विज होतात, पोस्टर प्रेझेंटेशन्स होतात, डिबेट्स होतात, केस स्टडीज होतात, वेगवेगळे सिच्युएशन दिले जातात ज्यामध्ये त्याला स्वतःला अॅनलाइज करून डिसिजन द्यावा लागतो. क्लास टेस्ट तर नॉर्मलच आहेत, पण मग ओपन बुक मॉक टेस्ट, त्याचबरोबर इंडस्ट्रियल व्हिजिट्स, फील्ड व्हिजिट्स आणि साधारणतः भरपूर वर्कशॉप्स होतात. त्याच्यानंतर छोटे प्रोजेक्ट्स राहतात. साधारणतः MBAच्या 4ही सेमला 4 प्रोजेक्ट्स राहतात जेणेकरून मुलगा हा 4ही डायमेन्शन मध्ये त्याची लर्निंग करू शकतो. त्यानंतर स्क्रॅपबुक झालं, रोल प्ले झालं, स्टोरी नरेशन झालं, त्यानंतर थीमॅटिक प्रेझेंटेशन झालं. रिटर्न बुक असाइनमेंट तर दिल्याच जातात, पण असं नाही की MBA ला आल्यावर ते करावं नाही लागत, ते करावं लागतं जेणेकरून मुलाची अकॅडमिक एक्सलन्सही वाढते. आणि त्याचबरोबर न्यूजपेपर रिडिंग हे तर कंपल्सरी आहे जेणेकरून त्याचे सॉफ्ट स्किल्स सुद्धा डेव्हलप होतात. एसे रायटिंग झालं, त्यानंतर लायब्ररीला त्याला इंट्रोड्यूस केलं जातं जेणेकरून त्याचं इंटरेस्ट वाढेल बुक्स रीड करण्यामध्ये. त्याच्यानंतर त्याचं एम्प्लॉयबिलिटी एनहान्समेंट मॉड्यूल त्याला आखलं जातं. त्यानंतर त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीचा रेझ्युमे कसा रित्या चांगला बनावा याची खात्री संजीवनी MBA करून घेतं. त्याचबरोबर मॉक इंटरव्ह्यूज घेतले जातात आणि
कल्चरल ऍक्टिव्हिटीज आणि स्पोर्ट्सचा पाठिंबा असल्यामुळे संजीवनी MBA मध्ये मुलाचा पाया भक्कम होऊन त्याची पूर्णतः वाढ योग्यरित्या दिशेने होत चालते. याच बरोबर संजीवनी MBA मध्ये स्टार्टअप सेल इन्क्युबेशन सेंटर सुद्धा आहे की जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांना MBA झाल्यानंतर स्वतःचा उद्योगधंदा व्यवसाय सुरू करायचा असतो. मेंटॉरशिपच्या माध्यमातून तसेच आपल्याच विभागाचे डॉक्टर VM तिडके हे डीन आहेत जे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेलचे पूर्ण ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे, तर त्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना जर स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठीचं मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि हा एक मला असं वाटतं की मेंटॉरिंगच्या माध्यमातून तो एक गोष्ट इथे होते. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्या संजीवनी MBA मध्ये घडतात. नक्कीच सर. तर पुढचा प्रश्न माझा अनिकेतजी आणि प्रसादजी तुम्हा दोघांना आहे की संजीवनी MBA ही प्लेसमेंट साठी समस्त महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, तर संजीवनी MBA च्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग बद्दल आपण काय सांगू इच्छिता? प्रसाद. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग संजीवनीचा हा एक संजीवनीचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग हा डिपार्टमेंट वाईज आणि कॉलेजचा असा सेपरेटली पण ऍक्टिव्हेट असतो. तर पूर्ण कॉलेजमध्ये ज्या प्लेसमेंट कंपन्यांकडून येत असतात त्या डिपार्टमेंट वाईज प्रोव्हाइड केलेल्या असतात. आणि MBA ची एक अशी वेगळी पद्धत आहे की ज्या कंपन्या डायरेक्टली विद्यार्थी सुद्धा अप्रोच करतात कंपन्यांकडे, जे प्लेसमेंट कोऑर्डिनेटर असतात आणि स्टाफ सुद्धा ह्याच्यात ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड असतो. आणि प्लेसमेंट विभागाचे जे नेटवर्क असतात जसे की अल्युमिनी नेटवर्क असतील, मार्केट स्पेशालिस्ट असतील किंवा HR एक्झिक्युटिव्ह असतील कंपन्यांचे, तर त्यांच्याशी रेग्युलर टायप असतो. एक कनेक्शन या संजीवनीच्या ब्रँडमुळे निर्माण झालेलं असतं. त्याच्यातून ज्या अपॉर्च्युनिटीज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं त्या एकदम स्तुत्य उपक्रम असतो. आणि प्लेसमेंट ही विद्यार्थ्याची एक आत्ताची गरज झालेली आहे. जसे की काही विद्यार्थी स्टार्टअप नाही करू शकत, ज्यांना जॉबची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता प्लेसमेंट विभाग त्यांच्या स्किल नुसार त्यांना जॉब प्रोव्हाइड करण्याचं काम आणि अपॉर्च्युनिटी देण्याचं काम करीत असतो. जसं मी सांगितलं की आपला 14,000हून ज्यादा मोठा अल्युमिनी नेटवर्क आहे. आता त्याचबरोबर जर विचार करायला गेलं संजीवनी प्लेसमेंटसाठी तर जाणलं जातच, त्याचबरोबर एक विभाग प्रमुख म्हणून जे मालकर सरांचं गायडन्स प्रत्येक ह्या डिपार्टमेंटला लागलाय तो खूप अनमोल आहे. त्यांच्या खाली जी कार्यरत असलेली प्लेसमेंट टीम आहे जी आयर सर बघतात आणि मी स्वतः स्टुडंट प्लेसमेंट फोरमचा चेअरमन म्हणून काम केले. तर त्याच संदर्भात जसे की कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अशा काही मीटिंग मी स्वतः हँडल केले. त्याचा उपयोग असा होतो की जेणेकरून ऑर्गनायझेशन इंडस्ट्रीमध्ये आत्ताच्या सपोज इंडस्ट्री रिव्होल्युशन 4.0 टोटली वर्ल्ड कडे चाललोय आपण. त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये आजकाल काय ऑपरेशन घडले जात आहेत आणि मुलगा हा कॉलेजमध्ये काय करतोय ते या दोघांमध्ये एक ब्रिज होण्याचं काम हे प्लेसमेंट सेलचं राहतं. त्याचबरोबर जे TPO असतात हे कायम वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांशी टचअप मध्ये असतात. आता फक्त संजीवनी MBAचे जर काही मेजर रिक्रुटर जर झाले ते आहेत बर्जर पेंट्स, त्यानंतर ब्रिस्टॉन झाली, TCS झाली, ऍक्सिस बँक झाली, HDFC AMC झाली, होम लॉजिस्टिक झाली, इटलर झाली, अशा भरपूर नामांकित कंपनी बऱ्याचशा मी मेन्शन नाही केलेल्या, बट यांच्याशी टायअप मध्ये राहणं आणि त्यांची मूल रिक्वायरमेंट जाणून घेणं आणि त्या रीतीने संजीवनी MBA मध्ये तसे मुलं डेव्हलप करणं ही खूप मोठी जबाबदारी गोष्ट आहे. आणि नक्कीच आपलं डिपार्टमेंट ते काम वर्षांपासून ज्याचा मला गर्व आहे. यात मी थोडस ऍड करू इच्छितो. सर पुढचा प्रश्न माझा डॉक्टर सरांना आहे. सर
जसे की अनिकेत प्रसादजी नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या पगाराची नोकरी यांना मिळाली आहे, तसेच असंख्य विद्यार्थ्यांना संजीवनी MBA मधनं मोठ्या पगाराची नोकरी मिळाली आहे, त्यांची चांगली कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झालेली आहे. त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिताल आणि कोणत्या कोणत्या कंपन्या संजीवनी MBA साठी दरवर्षी व्हिजिट करतात कॅम्पस प्लेसमेंटसाठी? जवळजवळ प्रत्येक वर्षी अतिशय नामांकित कंपन्या आपल्या कॉलेजला व्हिजिट्स करतात आणि त्या माध्यमातून मोर दॅन 75% अधिक प्लेसमेंट आपण प्रत्येक बॅचला देऊ शकतो. बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स मध्ये ऍक्सिस बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक यासारखे नामांकित बँक आहेत. तसंच बर्जर पेंट्स, TCS, कॉग्निझंट, फ्लिपकार्ट, Amazon यासारख्या टेक्नॉलॉजिकली कंपन्या सुद्धा आहेत. होम लॉजिस्टिक्स, ब्रिजस्टोन्स, डीमार्ट, HDFC, AMC, Atos, Intel, E-Club, जस्ट डायल अशा अनेक मोठ्या कंपन्या आहेत की ज्या संजीवनी MBA चे विद्यार्थी रेग्युलरली तिथे रिक्रूट होतात. आणि आताच प्रसाद आणि अनिकेतनी सांगितल्याप्रमाणे या कंपन्या काय येतात की आपण त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो, तर त्यामुळे अशा प्रकारच्या कंपन्या आपल्याकडे येतात. तसेच आता अगदी फार्मास्युटिकलच्याही कंपन्या आपल्याकडे येतात की जे फार्मास्युटिकल झालेले मुलं आहेत. त्याचबरोबर ऍग्रिकल्चरल रिलेटेड कंपन्या येतात आणि मी सांगितल्याप्रमाणे FMCGच्याही कंपनी, FMCG प्रॉडक्टच्याही कंपनी आपल्याकडे कॅम्पससाठी येतात आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्लेसमेंट होते. आणि नेटवर्क मोठं असल्यामुळे, अल्युमिनी नेटवर्क मोठं असल्यामुळे संजीवनीला MBA डिपार्टमेंटला हा एक मोठा फायदा त्या निमित्ताने होतो. निश्चितच सर. तर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात वळण्याआधी मी तुम्हाला तिघांनाही आपल्या नवीन विद्यार्थी मित्रांना ज्यांना MBA करण्यासाठी जे उत्सुक आहेत त्यांना मार्गदर्शन करण्याचं विनंती करतो आणि पुढील आयुष्यात त्यांनी कुठल्या कुठल्या उपक्रमांद्वारे स्वतःला बेनिफिट करून घेतलं पाहिजे याबद्दल सर थोडंसं मार्गदर्शन करा. अनिकेत आणि प्रसादनी बोलावं, मग मी बोलतो. ओके, प्रसादजी सुरुवात आपल्यापासून करूयात. MBA मध्ये नवीन ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना माझं एकच सांगतो, स्पेशलायझेशन हे डिसाइड करण्यापूर्वी तुमचे स्किल सेट आणि तुमचा कोर ग्रॅज्युएशन ह्याची सांगड बसते का नाही ते एकदा तुम्ही तपासून पाहणे गरजेचे असते. त्याच्यानंतर तुमची जी एक पॅशन असते आणि तुम्हाला ज्या वातावरणामध्ये किंवा ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला तुमचं करिअर करायचं असतं अशा कंपन्यांची निवड करून किंवा त्यांची एक यादी करून त्याच्या प्रिपरेशनद्वारे तुमच्या स्किल सेट मध्ये कशी इम्प्रूव्हमेंट होईल ह्या गोष्टींकडे भर देणाऱ्या कॉलेज जसं की आपलं संजीवनी कॉलेज आहे अशा कॉलेजेसला प्रेफरन्स तुम्ही दिला पाहिजे. आणि जे स्टाफ सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत तुमच्या डेव्हलपमेंटसाठी, अशा स्टाफच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्हाला एक नवीन वाटचालीसाठी सुरुवात होत असेल तर ती वाटचाल करण्यास तुम्ही कदापिही मागे पुढे पाहिलं नाही पाहिजे. आणि एक आत्मविश्वास ठेवा की कॉलेजचं मार्गदर्शन हे तुमच्या करिअर डेव्हलपमेंटसाठी अत्यंत गरजेचं ठरणारं असतं. त्यामुळे कॉलेजची निवड करताना घाई न करता योग्य कॉलेजची निवड करा आणि त्याद्वारे तुमच्या ज्या स्किल डेव्हलपमेंट आणि तुमच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्याची शक्यता तुम्हाला ज्या गोष्टींतून वाटते अशा पर्यायांची निवड तुम्ही करावी. जसं आपलं संजीवनी MBAचं मिशनच आहे टू बी द सेंटर ऑफ एक्सलन्स इन द फील्ड ऑफ मॅनेजमेंट अँड एज्युकेशन टू प्रोव्हाइड फ्युचर मॅनेजर्स लीडर्स. तसंच मी म्हणून तुम्ही आजपर्यंत जे ग्रॅज्युएशन वगैरे केलंय ते कच्चं बांधकाम समजा, तर या पुढचं जे एस्थेटिक्सचं काम आहे किंवा लेअरिंगचं काम आहे, एक्सटेरियर फिनिश टच आपण जो देतो कोणत्याही गोष्टीला, तर ते काम संजीवनी MBA करतं. माझं सांगणं एवढंच आहे की तुम्ही जेव्हा संजीवनीत पाय ठेवशाल तेव्हा तुमच्यासाठी PhD केलेले सर्व फॅकल्टी हे 24/7 अवेलेबल असतील. त्यांच्या गायडन्सचा उपयोग करून घ्या आणि यशस्वीरित्याने MBA चांगल्या
मार्क्सने पार पडा आणि जेवढ्या होईल तेवढं मेंटरशिप ऍक्टिव्हिटीज किंवा संजीवनी ट्रॉफी मध्ये ऍक्टिव्ह राहा, जेणेकरून तुमची ऑलराऊंड डेव्हलपमेंट ही नॉलेज क्षेत्रात असेल किंवा स्किल्स डेव्हलप करण्यामध्ये असेल किंवा ऍटिट्यूड तुमचा निर्माण होण्यामध्ये असेल. मी एवढंच सांगेल, जर MBA बद्दल जर विचार करत असाल तर संजीवनी पेक्षा दुसरा सरस पर्याय मला तरी दिसत नाही. धन्यवाद अनिकेत. मी एक नवीन ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला प्रश्न विचारा की मला MBA का करायचं आहे. नक्कीच. आणि मला फक्त डिग्री घ्यायची आहे, मला फक्त सर्टिफिकेट दाखवायचं आहे, ह्या उद्देशाने तुम्ही MBA करणार असेल तर ते अजिबात करू नका. आणि अशा अनेक कॉलेजेस आहेत की म्हणजे तिथे तुम्हाला खरोखर ज्ञान मिळणार आहे का, आणि त्यासाठी जर घ्यायचं असेल तर कुठे ज्ञान मिळतं ह्याची चौकशी करा. कॉलेज कसं निवडायचं हे मी ऑलरेडी तुम्हाला मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलेलं आहे. तर तसं एकदा ते डोक्यामध्ये ठेवा की मला कुठल्या कॉलेजला जायचंय. बऱ्याचदा मुलं नुसते नावावरती जातात की मोठमोठ्या शहरामध्ये ह्या कॉलेजचं नाव आहे, त्या कॉलेजचं नाव आहे, प्रत्यक्ष बघितलेलं नसतं. आणि प्रत्यक्ष बघितलेलं नसल्यामुळे बऱ्याचदा ऍडमिशनचे राऊंड भरल्यानंतर फसगत होते आणि नंतर मुलगा त्याला पस्तावा करण्याची वेळ येते. तर ते करण्यापेक्षा तर आधी आपल्याला MBA का करायचं हे स्वतःला जाणून घेतल्यानंतर आपले विजन्स ठरवा की मला 2 वर्षामध्ये ह्या इन्स्टिट्यूटला जाऊन हे स्किल्स डेव्हलप करायचे आहे. तर हे केल्यानंतर मग त्याच्या काही स्टेप्स असतात. तर स्टेप्स पहिली की आपण ऍडमिशन प्रोसेसमध्ये व्यवस्थितरित्या भाग घेतला पाहिजे, की जसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेवर केलं पाहिजे सध्याच्या स्टेप्समध्ये. ते झाल्यानंतर ऍडमिशन राऊंड मध्ये जर आपल्याला संजीवनी MBAलाच जर ऍडमिशन हवं असेल तर तेवढं एकच चॉईस दिला गेला पाहिजे ऑप्शन फॉर्म मध्ये. ते पूर्ण झाल्यानंतर व्यवस्थित ऑफिशियली कागदपत्राची पूर्तता करून आपण तिथे नियमाप्रमाणे ऍडमिशन घ्यावे. जर कॉलेजचा नियम असेल की 75% अटेंडन्स ती आपण वेळेवरती करावी आणि जे काही ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतील, जे काही असाइनमेंट दिलेले असतील, जे काही प्रोजेक्ट्स वर्क दिलेले असतील, कुठल्या केस टीचिंग पेडागॉजी दिलेल्या असतील, तर ह्या त्याने वेळेवर जर केल्या तर मला असं वाटतं की जसं अनिकेत आहे इज अ बेस्ट एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ ऑल ऑफ अस की एकाच वेळेला 3 कंपन्यांची ऑफर येणं, तेही जवळजवळ 5 लाखाच्या पुढे. तसेच ब्रिस्टोन सारखी एक नामांकित कंपनी ब्रिस्टोन टायर्स, ज्याच्यामध्ये प्रसाद साबळे हे दोघंही कॅम्पस प्लेसमेंट मधून सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत. हे का झालेत की यांचं 2 वर्षाचं सिन्सिअर कमिटमेंट आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीचं पार्टिसिपेशन मुळे झालेलं आहे. आणि त्यांचं कमिटमेंट, त्यांचं सिरियसनेस टुवर्ड्स अन MBA प्रोग्राम हे खरोखर त्याच गोष्टींमुळे त्यांना इतक्या यशापर्यंत ते पोहोचलेले आहेत. मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांसाठी काम करतो आणि ह्या गोष्टींची जर विद्यार्थ्यांनी पालन केलं तर मला असं वाटतं की अनेक सक्सेस स्टोरी ह्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत. आणि अशा बऱ्याचशा सक्सेस स्टोरी संजीवनी MBAच्या अल्युमिनीच्या आहेत की आपल्याकडे अगदी म्हणजे खूप मोठ्या मोठ्या अगदी फॉरेन मध्ये दुबई सारख्या ठिकाणी सुद्धा आपले विद्यार्थी कार्यरत करतायत, MBAचेच विद्यार्थी. त्याचबरोबर विप्रो सारख्या कंपनीमध्ये आपले विद्यार्थी आहेत, अगदी TCS मध्ये आहेत, त्यानंतर ऍक्सिस बँकेमध्ये बऱ्याच मॅनेजरियल स्तरापर्यंत आपले विद्यार्थी पोहोचलेले आहेत. आणि अशा विद्यार्थ्यांचं म्हणजे एक सक्सेसफुल करिअर संजीवनी MBAनं ह्या माध्यमातून घडवलेलं आहे. तर जे विद्यार्थी मला एवढं सांगणं आहे की तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न संजीवनी MBA मध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी करा. त्याचबरोबर त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचं पालन केलं तर एक सक्सेसफुल करिअर तुम्ही ह्या माध्यमातून करू शकाल. बऱ्याच मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटीज दिल्या जातात. इंटर्नशिपच्या अपॉर्च्युनिटीज आहे, मेक इंटर्न असेल, त्यानंतर इंटर्नशाला असेल, ह्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटी दिल्या जातात. फॉरेन कोलॅबोरेशनच्या माध्यमातून आपले अनेक विद्यार्थी युनिव्हर्सिटी ऑफ लेथब्रिजला व्हिजिट देऊन आलेले आहेत. याचाही फायदा तुम्हाला सगळ्यांना घेता येईल आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन
एक सक्सेसफुल करिअर घडवण्यासाठीची मनामध्ये इच्छा ठेवा आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जर तुम्ही ही इच्छा बाळगली तर इच्छा तिथे मार्ग, असा एक संदेश मी तुम्हाला देतो. आणि तुमची जेवढी पॅशनेट असाल, तुम्ही जेवढ्या सॅलरीचा जॉब घेण्याचं आणि किंवा स्वतःचं स्टार्टअप उभे करण्याचं, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी इथे ग्वाही देतो की आपलं करिअर घडवण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू आणि तुमच्या भावी वाटचालीस आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. आणि सुमितला सांगतो की या कार्यक्रमाचं एक समारोप करावा. निश्चितच सर, आपण सर्वांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आमच्या विद्यार्थी मित्रांना नक्कीच याचा फायदा होईल आणि भावी आयुष्यात प्रत्येकाचा जो करिअर पाथ आहे तो निवडताना त्यांना नक्कीच याचा फायदा होईल. तसंच या प्रकारे मी विद्यार्थी मित्रांना हेही सांगू इच्छितो की अधिक माहितीसाठी आपण संजीवनीच्या अधिकृत वेबसाईटलाही व्हिजिट करू शकता. संजीवनीची अधिकृत वेबसाईट www.sanjeevani.mba.org.in या वेबसाईटवर आपल्याला पूर्ण संजीवनी MBA ची माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर आपल्या भावी वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि मान्यवरांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.